जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भारती युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलेलो आहे. ती अपडेट अशी आहे की PMPL भरती म्हणजे मुंबईमध्ये जे PMT बस आहे ना, त्या बसवरती ड्रायव्हर आणि कंडक्टर या पदांची भरती निघणार आहे. मित्रांनो, अशी एक नवीन अपडेट आलेली आहे. आता या भरतीमध्ये जवळजवळ 4,000 जागा सुटणार आहे आणि शैक्षणिक पात्रता 10वी-12वी पास लागणार आहे. ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मित्रांनो, तर ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे PMPL, तर कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे, या भरतीसाठी तुम्हाला पात्रता, वय मर्यादा, त्याचप्रमाणे एज लिमिट आणि तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे की ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे, हे संपूर्ण डिटेल तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मित्रांनो, पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, ते ऑन करा. म्हणजे तुम्हाला येणाऱ्या जे नवीन भरती आहे त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. मित्रांनो, तर जवळजवळ 4,000 जागा आहे PMPL भरतीची. तर चांगल्या प्रकारे जागा आहे. जे विद्यार्थी आहे ते बस मध्ये कंडक्टर आणि ड्रायव्हर या पदाची आतुरतेने वाट पाहत होता, त्यांच्यासाठी अतिशय उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा फायदा घ्या आणि संधीचं सोनं करा. मित्रांनो, आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना मैत्रिणी नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना, ज्या तुमच्या मित्रांचा ड्रायव्हर झालेला असेल, त्यांनी बॅच बिलला काढलेला असेल, ज्यांना कंडक्टर होण्याची इच्छा आहे त्यांनी बॅच बिलला काढला असेल, त्यांना व्हिडिओ आपला नक्की शेअर करा. म्हणजे त्यांना हे नोकरी त्यांना उपलब्ध होईल आणि ही संधी उपलब्ध होईल. मित्रांनो, तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता जाऊ आपल्या मोबाईल स्क्रीनवर. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे. तर या ठिकाणी पहा, PMPL भरती 2026 तरुणांसाठी गुड न्यूज. तर PMPL मध्ये 4,000 जागांची मेगा भरती टप्प्यात येणार आहे. तर 1,500 नव्या बसेस या भरतीमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. या ठिकाणी पहा, PMPL मध्ये 4,000 जागा भरण्यात येणार आहे. मित्रांनो, तर त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा. या ठिकाणी पहा, PMPL भरती 2026 नोटिफिकेशन. तर PMPL भरती 2026 पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि स्वर्ण संधी आहे. PMPL मेगा भरती 2026 अंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळाने तब्बल 4,000 पेक्षा जास्त पदांची मेगा भरती करण्याची घोषणा केलेली आहे. मित्रांनो, तर या ठिकाणी पहा, पुणे महानगरपालिकेने मेगा भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये पहा, या ठिकाणी 4,000 पेक्षा पदांची मेगा भरती घोषणा केलेली आहे. मित्रांनो, म्हणजे या भरतीमध्ये 4,000 पेक्षा जास्त पदे पण भरू शकता. त्याचप्रमाणे पहा, PMPL मेगा भरती 2026. तर या ठिकाणी पहा, पुणेकरांच्या सेवेत धावणाऱ्या PMPL प्रशासनाने प्रवाशांची वाढती संख्या आणि गाड्यांचा तुटवडा लक्षात घेऊन हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या भरतीमुळे पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील हजारो बेरोजगारांना हक्काचा रोजगार मिळणार आहे. त्याचप्रमाणे पहा, नव्या बसेस, तर 1,500 बसेस येणार आहे. मित्रांनो, त्या ठिकाणी नव्या बसेस. तर पुणेकरांचा रोजचा प्रवास अधिक सुखकर आणि गतिमान करण्यासाठी आम्ही PMPच्या टप्प्यात नवीन बस आणण्यात आले आहेत. या नवीन गाड्यांचे नियोजन आणि संचालन प्रभावीपणे होण्यासाठी 4,000 चालक वाहकांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून लवकरच सक्षम एजन्सी अंतिम निवड केली जाईल. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाल्यामुळे बस फेऱ्या चुकणार नाहीत आणि प्रवाशांना वेळेत व दर्जेदार सेवे देणे शक्य होईल. तर महेश आव्हाड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक PMPL यांनी घोषणा
केलेली आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे पहा PMPL बस भरती 2026 वॅकेन्सी डिटेल्स. तर कोणती वॅकेन्सी या ठिकाणी पहा, बस चालक ड्रायव्हर यामध्ये पहा बस चालक ड्रायव्हरच्या 2000 जागा आहे आणि बस वाहक म्हणजे कंडक्टरच्या 2000 जागा आहे. तर दोन्ही पण 2,000 जागा आहे आणि एकूण जागा 4,000 आहे. तर मित्रांनो यापेक्षा जास्त पण जागा असू शकते मित्रांनो. तर म्हणून तुम्ही ज्यांच्याकडे बॅच बिल नसेल तर तुम्ही लवकरात लवकर बॅच बिल काढून घ्या. आणि बॅच बिल कसा काढायचा आहे तर त्या पण व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि बॅच बिल काढू शकता. त्याचप्रमाणे पात्रता आणि निष्कर्ष या ठिकाणी पहा. तर जर तुम्हाला PMPL ड्रायव्हर कंडक्टर जॉबसाठी अर्ज करायचा असेल तर खाली शैक्षणिक पात्रता तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पहा चालक पदासाठी म्हणजे ड्रायव्हर पदासाठी पहा किमान वय 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अवजड वाहन चालक परवाना हेवी लायसन ड्रायव्हिंग तुमच्या सोबत असणे आवश्यक आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला अनुभव अत्यंत आवश्यक आहे. अनुभव असल्याशिवाय कुठल्याही प्रकारे नोकरी तुम्हाला भेटत नाही, म्हणून तुम्हाला ड्रायव्हिंगचा अनुभव पाहिजे. त्याचप्रमाणे वाहक म्हणजे कंडक्टर, तर कंडक्टरसाठी 10वी 12वी उत्तीर्ण पाहिजे आणि कंडक्टर बॅच बिलला पाहिजे. RTO कडून मिळाला परवाना पाहिजे असणे अनिवार्य आहे. तर बॅच बिलला या ठिकाणी तुम्हाला या भरतीसाठी पाहिजे. तर वय मर्यादा पहा या भरतीमध्ये तुम्हाला वय मर्यादा किती आहे. उमेदवारांचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असावे आणि कमाल वय मर्यादा सरकारी नियमानुसार मागासवर्गीयांसाठी उमेदवारांची या वय मर्यादेमध्ये सूट भेटणार आहे मित्रांनो. तर त्याचप्रमाणे पहा PMPL भरती सिलेक्शन प्रोसेस, तुमची सिलेक्शन कशी होणार पहा या ठिकाणी. या भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासन काही विशिष्ट टप्प्यावर वापर करणार आहे, ज्याची माहिती खालीलप्रमाणे आहे. तर ऑनलाईन अर्ज ऍप्लिकेशन स्क्रीनिंग, उमेदवारांनी सादर केलेल्या ऑनलाईन अर्जाची आणि कागदपत्राची सर्वप्रथम बारकाईने तपासणी केली जाईल. चुकीची माहिती देणारे अर्ज सुरुवातीला बाद केले जाईल मित्रांनो. म्हणून तुम्ही अर्ज भरताना सर्वप्रथम कागदपत्र तपासून कागदपत्र व्यवस्थित आहे की नाही, तुम्ही अर्ज व्यवस्थित भरलेला आहे की नाही. तर थोडीशी चूक असून तुमचा अर्ज बाद केला जाईल मित्रांनो. तर अर्ज भरताना अतिशय महत्वाची काळजीपूर्वक तुम्ही अर्ज भरा. तर ड्रायव्हिंग टेस्ट आणि कागदपत्र पडताळणी, तर ड्रायव्हिंग टेस्ट आणि कागदपत्र पडताळणी यासाठी पहा तुम्हाला चालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची RTO च्या नियमानुसार कडक ड्रायव्हिंग टेस्ट केली जाणार आहे. तसेच दोन्ही पदासाठी मूळ प्रमाणपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जाणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना ड्रायव्हिंग पदासाठी फॉर्म भरायचा असेल त्यांची ड्रायव्हिंग टेस्ट अतिशय कडक करण्यात येणार आहे. म्हणजे तुमची ड्रायव्हिंग एकदम परफेक्ट पाहिजे मित्रांनो, तरच तुम्ही या बसमध्ये उतरू शकता. कारण पुण्यामध्ये भरपूर गर्दी असते, कुठं पण तुम्हाला त्या ठिकाणी गाडी घालावी लागते. त्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग अतिशय महत्वाची कडक टेस्ट तुमची केली जाणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला तर या ठिकाणी पहा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन केले जाणार आहे तुमच्यावाले. तर त्याचप्रमाणे पहा अर्ज कसा करावा आणि इतर सविस्तर माहिती. PMPLच्या या अधिकृत मेगा भरतीचे नोटिफिकेशन लवकरच त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाणार आहे. तर उमेदवारांनी सर्वप्रथम PMPL.org या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. रिक्रुटमेंट आणि करिअर सेक्शन मध्ये जाऊन PMPL ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म 2026 लिंकवर क्लिक करायचे आहे. आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक कागदपत्रे आणि फोटो योग्य आकारात अपलोड करायचा आहे. अर्जाचे शुल्क आणि ऑनलाईन माध्यमातून भरून फॉर्म सबमिट करायचा आहे आणि अर्जाची प्रिंट आपल्याकडे काढून घ्यायची आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे पहा या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. तर PDF ज्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म पाहू शकता आणि PDF जर वाचू शकता. एकंदरीत पाहायला गेले तर बेस्ट गव्हर्नमेंट जॉब इन पुणे शोधणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे. नव्या 1500 गाड्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होईल, पण त्याचसोबत 4000 कुटुंबांना हक्काची व रोजगारीची नोकरी मिळेल मित्रांनो. तर ज्यामुळे
जर तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर आतापासूनच आपल्या कागदपत्राची तयारी सुरू करा आणि PMPL भरती 2026 ही माहिती इतर मित्रांना लगेच शेअर करा आणि वेबसाईटला भेट द्या मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी PMPL या भरतीची अपडेट तुम्हाला पूर्ण सांगितलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे तर अजून फॉर्म काय सुटला नाहीये, जेव्हा फॉर्म सुटेल तर तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ टाकला जाईल मित्रांनो. ती फक्त नोटिफिकेशन आलेली आहे PMPL ची. तर तुम्ही आताचपासून तयारीला लागा म्हणजे तुम्हाला पुढे अडचण येणार नाही मित्रांनो हे भरतीमध्ये. त्यामुळे तुम्ही आताच कागदपत्र तयारी करा. ज्यांच्याकडे बॅच बिल नसेल बॅच बिलला काढायला सुरुवात करा, अभ्यासाला लागा म्हणजे तुम्हाला पुढे अडचण येणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना आपला व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.